तर जगभरात सध्या नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात येत आहे। भारतातच अवघ्या काही वेळामध्ये नववर्षाला सुरुवात होणार आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय। सरत्या वर्षाला निरोप देत 2026च्या स्वागतासाठी सर्व सज्ज झालेले आहेत। मुंबई समुद्र किनाऱ्यावरती मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते। तर ही तीन दृश्य आपण पाहतो आहोत। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी 2026च्या स्वागतासाठी मुंबईकर असतील सज्ज झालेले आहेत। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसर असेल, मरीन ड्राइव्ह परिसर असेल, दादर चौपाटी परिसरामध्ये देखील मुंबईकरांनी मोठी गर्दी केली आहे। नववर्षाच्या संकल्पासह नववर्ष स्वागतासाठी सध्या मुंबईकर सज्ज झाले आहेत। नवीन वर्षात नवीन संकल्प, नवीन उत्साह आणि नवीन उमेद घेऊन नववर्षाचं स्वागत जे आहे ते मुंबईकर करणार आहेत। त्याचीच ही दृश्य आपण पाहतो आहोत। गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह आणि दादर चौपाटीवरती मुंबईकरांनी सध्या नववर्षाच्या स्वागतासाठी चांगलीच गर्दी केली आहे। इथं मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। सध्या गेटवे ऑफ इंडियाचे आपण दृश्य पाहतो आहोत। बँड्रा वंडरलँड तिथे बनवण्यात आलेला आहे। मोठ्या उत्साहात वाजत नाचत गाजत हे सर्व मुंबईकर जे आहेत ते नववर्षाचं स्वागत करणार आहेत। ही सध्याची बांद्र्याची दृश्य आपण पाहतो आहोत, ज्या ठिकाणी अंधेरीमध्ये देखील उत्साह पाहायला मिळतो। तर ठाण्यामध्ये देखील रक्तदान शिबिर घेऊन जो आहे तो नववर्षाचं स्वागत केलं जातं। आनंद दिघे असल्यापासून ही परंपरा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ठाण्यामध्ये दाखल झालेत आणि रक्तदानाचं महायज्ञ जो आहे तो इथं गेल्या अनेक वर्षांपासून जो आहे तो चालवला जातो। हे एकीकडे अंधेरीतला उत्साह आपण पाहतोय, तर दुसरीकडे ठाण्यामध्ये देखील रक्तदान करून जल्लोष जो आहे तो साजरा केला जातो। तर ही दोन दृश्य आपण पाहतो आहोत। अंधेरीमधला उत्साह आणि ठाण्यामध्ये देखील जल्लोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि अनेक तरुणांचे संकल्प आहेत। आपण आज या नवीन वर्षाचं स्वागत होत असताना काही तरुण आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांच्याशी पण बोलणार आहोत, त्यांचा संकल्प काय तो बोलणार आहोत। नाव सांगा तुमचं, नवीन वर्षामध्ये तुमचा संकल्प काय आहे? नाव सांगू का? तांबे वैष्णव लक्ष्मण। नवीन वर्षामध्ये काय तुमचा संकल्पना आहे किंवा काय असं नवीन करणार आहात नवीन वर्षामध्ये? काय नाही, पोलीस भरतीची तयारी करणार आहे। काय वाटतं, स्वागत करण्यासाठी अनेक मुंबईकर पर्यटक जमलेले आहेत, काय तुम्ही असं नवीन कोणती गोष्ट सुरू करणार आहात किंवा कोणती अशी गोष्ट तुम्ही सोडून देणार आहात? जी वाईट गोष्ट आहे ती सोडून देणार आहे आणि ज्याच्यासाठी करिअर करायचे ती गोष्ट करणार आहे। नक्कीच या ठिकाणी वाईट गोष्टी सोडून नवीन गोष्टी सुरुवात करण्यात, करिअर करण्यात अशा ठिकाणी अनेक जे आहे ते या ठिकाणी तरुण तरुणी असतील ते या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत। नक्की त्यांचं काय संकल्पना आहेत ते आपण बोलणार आहोत। काय तुमचा नवीन वर्षामध्ये संकल्पना असणार आहे किंवा काय तुम्ही अशा नवीन गोष्टी सुरू करणार आहात नवीन वर्षामध्ये? कसं स्वागत करता नवीन वर्षाचं? असं बोल ना कुछ. काय नाही, मी तर म्हणते सगळ्यांनी म्हणजे व्यवस्थित राहा। असं हे काय नाही की तुम्ही जातीवर करू नका, भाषेवर पण बोलू नका, सगळे मिळून राहा। कारण की आपण हिंदू, मुस्लिम, गुजराती, मारवाडी पण सगळे एकच आहे, सगळ्यांनी मिळून राहावे। अशी कोणती गोष्ट आहे की तुम्ही वैयक्तिकरित्या सुरू करणार आहात किंवा सोडणार आहात, किंवा अशी कोणती गोष्ट आहे की तुम्ही सोडून देणार आहात आणि नवीन वर्षाच्या साक्षीने सुरू करणार आहात? मी तर सगळ्यांना हेच म्हणते, हॅप्पी राहा आणि हॅप्पी सगळ्यांनी ठेवा। अजून असं काही विचार नाही केला आपलं काय करायचं। नक्कीच अनेकांनी जाती असेल किंवा भाषेबद्दल काही बोलू नये किंवा नवीन वर्षामध्ये त्या गोष्टी सोडून द्याव्या असं त्यांच्यातून सांगण्यात आले। आणखी काही या ठिकाणी आहेत नागरिक, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल तुम्ही, नवीन वर्षामध्ये काय संकल्पना केलेली आहे, नवीन वर्षामध्ये कसं स्वागत करणार आहात, काय सांगाल नवीन वर्षामध्ये? पर्सनली की सर्वांसाठी मी सांग, नवीन वर्ष सगळ्यांना अगदी आनंदाचं, हेल्थ वाईज सगळ्यांना सुखाचं आणि व्यवस्थित जावं हे हीच इच्छा आहे आणि लोकांनी अगदी पुन्हा। तर आपले प्रतिनिधी मनोज लेले आपल्यासोबत मरीन ड्राईव्हवरनं जे आहेत ते जोडले गेलेले आहेत। मरीन ड्राईव्हवरती मोठ्या प्रमाणावरती मुंबईकर जे आहेत ते उत्साहात सध्या
उभे असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज, सध्याची काय दृश्य सांगतायत, कारण की नव्या संकल्पासह नव्या उत्साहासह 2026चं स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झालेत. सचिन, नक्कीच एकंदरीतच 2026चा खऱ्या अर्थानं जल्लोष पाहायला मिळतो आणि त्यामुळंच मुंबईकरांचं सर्वात आवडतं ठिकाण म्हणून मरीन ड्राईव्ह ओळखलं जातं आणि त्याचमुळे मोठ्या संख्येनं या ठिकाणी मरीन ड्राईव्हवरती मुंबईकर आलेले पाहायला मिळत आहेत. नवीन वर्ष या ठिकाणी येत आहे आणि त्याचा संकल्प घेऊन या ठिकाणी समुद्राच्या साक्षीनं या ठिकाणी मुंबईकर जो आहे तो या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय. पूर्ण अख्खं मरीन ड्राईव्ह जे आहे ते मुंबईकरांनी या ठिकाणी खचाखच भरलेलं पाहायला मिळत आहे. आता अवघ्या काही क्षणांचीच या ठिकाणी वाट पाहतात. आपल्यासोबत काही असेच मुंबईकर आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया. काय सांगाल, मरीन ड्राईव्हवरती आलात, काय संकल्प असेल आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी मुंबईकर आलेले पाहायला मिळत आहेत? नाही, आम्ही आमचा संकल्प म्हणजे काय, आता नवीन वर्षासाठी आम्ही आमचे हेल्थ आणि वेल्थसाठी हे संकल्प करतोय आणि समुद्राच्या समोर येऊन म्हणजे आमचे साक्षी घेऊन इकडं आम्ही आमचे हेल्थ आणि वेल्थसाठी संकल्प घेणार आहेत. नक्कीच. तुम्ही काय सांगाल, काय तुमचा संकल्प असेल आरोग्याच्या दृष्टीनं किंवा काय संकल्प नेमका केला? मी नवीन वर्षाचा फक्त एकच विचार केलेला आहे की येणारा जे भविष्य काळ आहे आपला ते सुख समृद्धी आणि हसी खुशीनं माणसाने जगावं. आणि खरं म्हणले तर आज नवीन वर्षाच्या सगळ्यामध्ये एक उल्हास आणि जोश प्राप्त झालेला आहे. यामध्ये एक राहत इंदोरीचा एक हिंदीमध्ये एक शेर मला आठवण येते की शबाब गुलाब जाम जहर मोहब्बत प्यार क्या है, मैं आ गया हूँ बता नया साल इंतजाम क्या है. धन्यवाद. धन्यवाद. आमच्या सगळ्या टीव्हीच्या ग्रुपसाठी हॅपी न्यू इयर म्हणाल का जोरात? हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हा जोश स्वागतासाठी सर्व मुंबईकर सज्ज झालेले आहेत आणि संपूर्ण देशभरात विविध प्रकारे सरत्या वर्षाला निरोप दिला जातो आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं जाते. संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचं स्वागत होतंय.